नमस्कार. मी डॉक्टर सुधीर अनंत काटे. आरोग्य सांभाळणं हे अनेकांचं प्रधान कर्म झालेलं आहे. खरं तर झालं आहे म्हणण्यापेक्षा तसे ते प्रधान कर्म असलेच पाहिजे असं मला वाटतं. तब्येत चांगली राहणे, ठणठणीत राहणे, आजारपण येऊ नये याची काळजी घेणे, पथ्य पाणी सांभाळणे याकडे विशेषत्वाने जो तो आवर्जून लक्ष देत आहे. त्यामुळे योगासने, जिमला जाणे, चालण्याचा व्यायाम, अनुलोम विलोम, प्राणायामादी इतर क्रिया, सूर्यनमस्कार अशा विविध प्रकारे अनेक जण तब्येत चांगली राहिली पाहिजे याकडे कटाक्षाने लक्ष देत आहेत. आजारांचे प्रमाण, विविधता ऋतूनुसार, कालानुसार ही वेगवेगळी कमी जास्त प्रमाणात असते. त्यानुसारही काळजी घेतली जाते. छत्री, रेनकोट, टोपी, पंचा, टॉवेल, गॉगल, स्वेटर, ओव्हरकोट इत्यादी इत्यादी उपायांनी त्या ऋतूतील त्रासापासून संरक्षण म्हणून बचावासाठी तयारी केली जाते. खाण्याच्या बाबतीत तर जास्त दक्षता घेतलेली जाणवते. अतिरक्तदाब, मधुमेह इत्यादींची काही प्रमाणात आहाराशी सांगड असल्याने साखर कमी खाणे, मीठ, तेल, तूप, भजी, सामोसे, फरसाण, लोणचे आदी पदार्थ आहारातून वगळणे अथवा कमी करणे हे कर्तव्य असल्यासारखे सारेजण वागत असताना दिसतात आणि ते योग्यच आहे. पाणी पिण्याचा प्रयत्न, शास्त्रोक्त पद्धतीने पाणी पिण्याचा कटाक्ष, पावसाळ्यात थंडीत तहान कमी लागत असली तरी पाणी पिण्याची सवय सहसा मोडू नये असा विचार, काळजी अनेक जण करत असतात. आहारासंबंधी नाश्ता, भोजन, रात्रीचे जेवण, सटरपटर खाणे याबाबत प्रत्येकाने काळजीपूर्वक नियमावली केलेली आढळून येते. जनमानसात खाण्याचे प्रमाण याबद्दलही जागृती जास्त प्रमाणात वाढलेली असल्याचे दिसून येते. सकाळी एक पोळी, संध्याकाळी पोळी, थोडासा भात अथवा सकाळी पोळ्या संध्याकाळी भात अशा विविध प्रकारे आहारामध्ये बदल केलेला जाणून येतो. सिक्स पॅक्स, बायसेप्स, डिप्स, थाईज, ट्रायसेप असे शब्द कानावर पडले की समजावे जिममध्ये जाणाऱ्या, शरीराची विशेष काळजी घेणाऱ्या व्यक्तींजवळ आपण उभे आहोत. जिम, व्यायाम, शाळेतील आहारतज्ज्ञ, ट्रेनर खाण्यापिण्याचे खूप सारे उपयोगाचे सल्ले, नियम या उत्साही व्यायाम करणाऱ्या तरुण वर्गाला देत असतात आणि त्यातील बहुतांशी सदस्य त्याचे काटेकोर पालनही करत असतात. साहजिकच त्यामुळे त्यांची शरीरयष्टी व्यवस्थित, बांधेसूद, मजबूत, ठणठणीत आणि सुडौल झालेली असते. शरीरात वाढणाऱ्या चरबीकडे प्रामुख्याने लक्ष दिले जाते. शरीरात त्वरित ऊर्जेसाठी लागणारी स्निग्धता सांभाळून इतर तेल तूप कमी खाण्याचा सुटसुटीत योग्य सल्लाही दिला जातो. सकाळच्या नाश्त्याला पोहे, शिरा, इडली, डोसा, खिचडी, उपमा इत्यादी पदार्थांबरोबरच आजकाल स्प्राउट्स खाण्याची प्रथा वाढू लागली आहे. मुख्यतः ती स्प्राउट्स हॉटेलमधूनही मिळू लागली आहेत असं ऐकिवात आहे आणि ते आरोग्यासाठी चांगलंच आहे. हातगाड्यांवरती तर मसाला स्प्राउट्स मिळतातच. परवाच मी एका हातगाडीवरील मसाला स्प्राउट्सचा आनंद घेतला. थंडी, सुखद सभोवताल त्यामुळे ते खाण्याची इच्छा जास्तच चाळवली. पोटही छान भरते आणि शरीर उपयोगी जीवनसत्वे, घटकद्रव्य भरपूर प्रमाणात सकाळी सकाळी न्याहारीलाच मिळत असल्याने साहजिकच समतोल योग्य आहार केल्याचे समाधान मिळते. कडधान्यांना मोड आले की त्यांना स्प्राउट्स म्हणतात. थोडंसं खाणं जास्त चविष्ट व्हावं यासाठी मसाला स्प्राउट संकल्पना सध्या रूढ होत आहे. शिवाय आयतं तयार हातात मिळतं हे तर फारच छान. चवळी, मटकी, शेंगदाणे, मूग, मसूर, हरभरे, छोले इत्यादी इत्यादी जी असतात ती कडधान्य त्यात मसाला फोडणी टाकून चविष्ट करून दिली जातात. एक नंबर चव असते. हा नवा पायंडा आरोग्यासाठी खरोखर चांगलाच आहे. किंबहुना विक्रेता तर म्हणाला, आजकाल मुलं स्प्राउट्सच जास्त खातात आणि ते मी त्या दिवशी पाहत होतो. त्या मानाने शिरा, पोहे, उपमा
याची मागणी कमी होत आहे. योग्य चांगलं चुंगलं खा, तंदुरुस्त राहा, आनंदी राहा. यश तुमचंच आहे. शुभेच्छा. चारोळी. कंटाळतात ना झाडं वेली, कंटाळतात ना झाडं वेली, संकट आणि आजारपणाला. कंटाळतात ना झाडं वेली, संकट आणि आजारपणाला. जंगल म्हणे ते एक वेळ बरं, जंगल म्हणे ते एक वेळ बरं, नको लोकांचा ताप डोक्याला. जंगल म्हणे ते एक वेळ बरं, पण नको लोकांचा ताप डोक्याला. कंटाळतात ना झाडं वेली, संकट आणि आजारपणाला. जंगल म्हणे ते एक वेळ बरं, पण नको या लोकांचा ताप डोक्याला. प्राजक्त. धन्यवाद.